Hello, good afternoon. And really, I'm also happy to say this that we are starting our new lesson, that is a third lesson, public expenditure, and we are going to see how government does his expenditure and all other related things to it. होपफुली तुम्हाला सगळ्यांना आपण जे आधी बघितलंय पब्लिक इन्कम पब्लिक रेव्हेन्यू बद्दल त्या गोष्टी आणि ओव्हरऑल आपण जे आतापर्यंत शिकलोय ते तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही ते पाहिलं असेल आणि प्लीज पाहिलं नसेल तर त्या व्हिडिओज परत परत बघा, तुमच्या नोट्स काढा आणि तुमची परीक्षेसाठी प्रिपरेशन करा. आणि आय जस्ट से दिस टू यू की तुम्हाला ह्याच्यासाठी भरपूर भरपूर अभ्यास करायला लागणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट टुडेज सेशन. लेट मी शेअर दिस स्क्रीन विथ यू. Yes, so this is public expenditure screen. So, what can we say about public expenditure? Public expenditure refers to the government spending for public welfare. सरकारचा जो काही खर्च होतो, जो भी गवर्नमेंट खर्चा कर लेता है, जिससे पब्लिक का वेलफेयर हो, सोसाइटी का डेवलपमेंट हो, या फिर जो भी जिनको जो नेसेसिटी रहती है, बेसिक नेसेसिटीज लाइक फूड, शेल्टर, क्लोथिंग, आप कहे तो एजुकेशन है, हेल्थ है, राइट? इसके साथ साथ डिजिटलाइजेशन भी है. तो ऐसे जो भी चीज है, रोड्स है, स्कूल्स है, हेल्थ केयर सेंटर्स है, तो ये सभी के लिए गवर्नमेंट को पुअर से लेकर रिचर पर्सन तक सबको प्रोवाइड करना पड़ता है. ओके, एज अ रिस्पॉन्सिबल institution. The government has to plan its revenue according to the expenditure requirement. So जो हमने पहले देखा था, गवर्नमेंट कैसे टैक्सेशन से, नॉन टैक्स आइटम से रेवेन्यू कलेक्ट करेगा, वो रेवेन्यू उनको प्लान करना पड़ता है अकॉर्डिंग टू द एक्सपेंडिचर रिक्वायरमेंट. मतलब कैसा खर्चा होगा, क्या क्या करना पड़ेगा इस साल में, क्या कहाँ पर बाढ़ आया तो क्या करेंगे, कहीं अगर अर्थक्वेक हो गया मतलब भूकंप हो गया तो क्या करेंगे. तो अकॉर्डिंग टू दॅट बघायला लागणार गव्हर्नमेंटला की कशा प्रकारे त्यांचा एक्सपेंडिचर प्लॅन करायचा आणि त्याप्रमाणे कसा रेव्हेन्यू कलेक्ट करायचा. ओके, द एक्सपेंडिचर इज इन्कर्ड बाय सेंटर, स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट्स ऑफ अ कंट्री फॉर अ नंबर ऑफ रिझन्स. म्हणजे या तिन्ही तुम्हाला माहितीये, आपण फेडरलिझम असलेली कंट्री होत. म्हणजे आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट, ज्याला युनियन गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं, त्याच्यानंतर खाली प्रत्येक स्टेटचं गव्हर्नमेंट असतं त्याच्या खालच्या हायरार्कीमध्ये, आणि त्या प्रत्येक स्टेटच्या खाली आपल्या कॉन्स्टिट्यूशनची 73rd आणि 74th अमेंडमेंट, दॅट इज पंचायत राज ऍक्ट, याच्या अकॉर्डिंगली जे ग्रामपंचायत, नंतर ब्लॉक पंचायत असतात त्या रुरल एरिया, आणि मे बी अर्बन एरियात म्युन्सिपॅलिटी असतात, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतात, म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, या सगळ्या या प्रत्येक स्टेजवर प्रत्येक ही जी छोटी लोकल गव्हर्नन्स ऑफिसेस असतात किंवा स्टेट सेंटर गव्हर्नमेंट्स असतात, त्या सगळ्यांना देशाच्या विकासासाठी छोट्या छोट्या ब्लॉक्सच्या, छोट्या छोट्या प्रभागाच्या विकासासाठी काम करायला लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठलंही काम करायचं म्हटलं की पैसे लागतातच, बरोबर आहे की नाही. द लेसे फेअर पॉलिसी advocated minimum interference of the government in the affairs of state. सो लेसे फेअर, क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हणजे अगदी जुने असं आपण म्हणू, जे इकॉनॉमिस्ट होते, आपण त्यांच्याबद्दल गेल्या सेमिस्टरमध्ये लर्न केलं होतं. सो त्यांनी सांगितलेली लेसे फेअर पॉलिसी आहे, ती पॉलिसी असं म्हणते की गव्हर्नमेंटने कमीत कमी इंटरफिअरन्स केला पाहिजे एका देशाच्या अफेअर्समध्ये. This resulted in a situation where government expenditure was restricted to maintaining law and order and defense spending. पण यामुळे कसं झालं की गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर त्यामुळे अगदीच कमी झाले. कोणते होते ते की गव्हर्नमेंटने फक्त लॉ अँड ऑर्डर म्हणजे पोलीस, थोडक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखायची, आणि डिफेन्स स्पेंडिंग म्हणजे मिलिटरीवर जे काही स्पेंडिंग करतं ते. However, with the emergence of idea of welfare state in 20th century, म्हणजे हळूहळू 20व्या शतकानंतर जेव्हा वेलफेअर स्टेट म्हणजे देशाचा विकास आणि तो गव्हर्नमेंट कडून केला जाणारा देशाचा विकास, याबद्दलच्या आयडिया पुढे आल्या, त्या जवळजवळ सगळ्यांना पटल्या. तर द गव्हर्नमेंट हॅज टू इंटरफिअर विथ दिस आयडिया, देन द गव्हर्नमेंट हॅज टू इंटरफिअर अँड ॲज अ रिझल्ट एक्सपेंडिचर हॅज टू बिकम सिग्निफिकंटली हाय. म्हणजे गव्हर्नमेंटला या सगळ्या प्रोसिजरमध्ये डेली
इकॉनॉमीमध्ये, मार्केटमध्ये, सोसायटीमध्ये इंटरफिअर करायलाच हवं, असं या प्रकारच्या वेलफेअर स्टेटच्या आयडियाचं म्हणणं होतं. आणि त्या प्रकारे गव्हर्नमेंटचे खर्च आपोआपच त्यामुळे वाढले. असं बघा, एक रस्ता आहे, साधी छोटी गल्ली आहे, बरोबर? पण तिथे लाईट नाहीये, म्हणजे गव्हर्नमेंटला लाईट लावायला हवेत. एखादा मोठा रस्ता आहे, तर तिथे क्रॉस करता येत नाहीये, हायवे, सो तिथे क्रॉसिंग बनवायला हवं. एखादा मोठा फुटपाथ आहे, तिथे बसायला काही नाहीये, बाकं बनवायला हवी, बरोबर? या खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण खूप मोठे खर्च होतात त्याने. ओके. सो आता ॲडम स्मिथ याने त्याच्या वेल्थ ऑफ नेशन्समध्ये त्याने गव्हर्नमेंटचं फंक्शन खूप रिस्ट्रिक्ट केलं, इन द सेन्स कारण हा क्लासिकल इकॉनॉमिस्ट होता. सो त्याने अतिशय थोड्या कामांसाठी गव्हर्नमेंटचं फंक्शन रिस्ट्रिक्ट केलं. ओके. काय होती ती कामं? की डिफेन्स against foreign aggression. Secondly, maintenance of internal law and order. And thirdly, to undertake development works which no individual entrepreneur would like to undertake for want of adequate returns on investment. So कुठल्याही प्रकारे प्रायव्हेट किंवा इंडिव्हिज्युअल किंवा कंपनी, म्हणजे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल किंवा कंपनी एखादं डेव्हलपमेंट वर्क हातात घेणार नाही. म्हणजे असा विचार करा की वॉटर हार्वेस्टिंगसाठी साधारण उन्हाळ्यात खड्डे खणतात. म्हणजे मग पाऊस जेव्हा पडतो तेव्हा त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहतं, ते जमिनीत मुरतं आणि मग भूजल पातळी वाढते, अंडरग्राउंड वॉटर लेवल वाढते. ओके. सो अशामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुणाला फायदा होणार आहे का सांगा बरं? कुठल्याही प्रायव्हेट कंपनीला याचा काही फायदा होईल का? तर नाही. म्हणजे अशी जी कामं असतात डेव्हलपमेंट वर्क्स, की ज्यात कोणत्याही प्रकारे एखादी प्रायव्हेट कंपनी हात घालणार नाही, तर त्या प्रकारात गव्हर्नमेंटने ही 3 कामं, डिफेन्स, लॉ अँड ऑर्डरचं मेंटेन करणं आणि अशी डेव्हलपमेंट कामं काढणं, की ज्यात कुठलाही इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर इंटरेस्टेड असणार नाही, कारण त्याला रिटर्न्स मिळणार नाहीत त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर. ही कामं करायची. पण जसं डिप्रेशन म्हणजे 1921च्या ग्रेट डिप्रेशनबद्दल आपण आधीच्या काही लेक्चरमध्ये गेल्या सेमिस्टरमध्ये बोललो होतो. सो ते जे ग्रेट डिप्रेशन अख्ख्या जगावर आलं, पहिलं अमेरिकेत सुरू झालं, मग अख्ख्या जगावर ते संकट जेव्हा वाढायला लागलं, वॉज एक्सपिरियन्स which brought out the need of government interference for maintaining high level of income and employment. तेव्हा गव्हर्नमेंटचा इंटरफिअरन्सचं इम्पॉर्टन्स लक्षात आला. कारण इकॉनॉमी त्या रिसेशनमधनं, त्या डिप्रेशनमधनं बाहेर पडूच शकत नव्हती. द केनेशियन रेमेडीज, म्हणजे आता क्लासिकलमधून आपण केनेशियन पिरियडमध्ये आलो, बरोबर? क्लासिकल इकॉनॉमिक्स नंतर केन्सचं इकॉनॉमिक्स आपण बघितलं होतं. सो केनेशियन रेमेडीज टू ओव्हरकम डिप्रेशन कंटेन्स मेजर विच नेसेसिटेटेड गव्हर्नमेंट्स इंटरफिअरन्स. म्हणजे केन्सने ज्या रेमेडीज किंवा जे उपाय सांगितले होते या डिप्रेशनला कंट्रोल करायला, त्यातून बाहेर पडायला, त्यात गव्हर्नमेंटने इंटरफिअर करणं हे अतिशय गरजेचं होतं. इन फॅक्ट ओन्ली बाय द गव्हर्नमेंट्स ॲक्शन USA वॉज एबल टू रिकव्हर फ्रॉम द डिप्रेशन. म्हणजे फक्त गव्हर्नमेंटच्याच या ॲक्शन होत्या ज्याच्यामुळे USA त्या डिप्रेशनमधून रिकव्हर करू शकलं. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की द इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर अँड जस्टिफिकेशन फॉर इन्क्रीज्ड पब्लिक एक्सपेंडिचर कॅन बी मेड फॉर द सिम्पल रिझन ऑफ गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर विल बेनिफिट पीपल इन द कंट्री. सो पब्लिक एक्सपेंडिचर का केला पाहिजे किंवा त्याचं जस्टिफिकेशन देण्यासाठी एकच गोष्ट गरजेची असते की हा खर्च प्रत्येक सिटीझनला त्या देशातल्या मदत करतो, त्याला फायदेशीर असतो, त्याची डेव्हलपमेंट करतो. The expenditure on education, health, law and order, and various developmental activities results in social welfare. In developing countries, public expenditure is more significant since it helps to accelerate growth, provide employment opportunities, and also is a useful tool for reduction of poverty and inequalities in the income distribution. So, आपण हे नाही विसरलं पाहिजे की ह्याच सगळ्या गोष्टी, पब्लिक एक्सपेंडिचर हे जास्त सिग्निफिकंट आहे, कारण त्याच्यामुळे ग्रोथ वाढते इकॉनॉमीची. खूप जणांना नोकऱ्या देता येतात, म्हणजे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज मिळतात आणि यामुळे आपोआपच गरिबी कमी होते आणि इन्कम लेव्हल सगळ्यांची समान होण्यात किंवा त्यात जी इनइक्वॅलिटी आहे, सगळ्यांना असमान इन्कम डिस्ट्रीब्युशन आहे, ते कमी होऊन सगळ्यांना जवळजवळ इक्वल इन्कम डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी मदत होते. अँड पब्लिक एक्सपेंडिचर हेल्प्स टू ब्रिंग अबाउट स्टॅबिलिटी बाय कंट्रोलिंग इन्फ्लेशन. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो तर भाववाढ. आज आपण बघू शकतो की असं होतच नाही की भाव कमी झालेत किंवा फार कमी वेळा असं दिसतं की फार थोड्या काळासाठी भाव कमी झाले. आपण पेट्रोलचं उदाहरण घेऊच या. आता पेट्रोल ₹100 पर लिटर जवळ-जवळ मिळायला लागलंय. बरोबर आहे की नाही? सो पब्लिक एक्सपेंडिचर हे
थोडक्या प्रमाणावर असं नाही म्हणायचंय मला, पण थोडक्यात काय तर ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये स्टॅबिलिटी आणून इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी उपयोगी पडतात. इन द सेन्स आपण असं म्हणू शकतो, की पब्लिक एक्सपेंडिचरमुळे अ, सरकार खर्च करतं एखाद्या गोष्टीवर आणि त्याचा फायदा लोकांना मिळतो. पूर्वी कदाचित ज्या ॲक्टिव्हिटी असा विचार करा समजा सरकारने हेल्थ केअर फॅसिलिटी सगळ्या लोकांसाठी फ्री केली. ओके. एज्युकेशन सगळ्यांसाठी फ्री केलं किंवा तशा सोयी पुरवल्या कमी खर्चात मिळणाऱ्या. तर आपोआपच आपल्या खिशातले पैसे कमी जातील. बरोबर? म्हणजे आपल्याकडे जास्त पैसे उरतील. म्हणजे आयदर वे आपण ते सेव्ह करू किंवा आपण ते इन्व्हेस्ट करू किंवा आपण त्याच्यासाठी खर्च करू. बरोबर? मग आता जे सेव्ह किंवा इन्व्हेस्ट केलेले किंवा खर्च केलेले पैसे आहेत, त्यातून नवीन डिमांड जनरेट होईल आणि नवीन डिमांड बरोबर नवीन सप्लायही लागेल. बरोबर? थोडक्यात काय आपण एकदा पुन्हा इकॉनॉमीला चांगल्या लेव्हलवर नेऊ शकतो. इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणू शकतो आणि त्यातून पुन्हा एकदा एक इक्विलिब्रियम सेट झाल्यामुळे प्राइस रायझिंग म्हणजे सतत भाववाढ होण्याचं जे मशीन चालू असतं ना किंवा जे विशियस सर्कल चालू असतं, ते हळू कंट्रोल करायचा प्रयत्न पब्लिक एक्सपेंडिचर मधून केला जातो. ओके. आपण याविषयीचं पुढचं बघणारच आहोत. पण त्याच्या आधी एक कॅनन्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर बघायचं. जर तुम्हाला आठवत असतील तर आपण कॅनन्स ऑफ टॅक्सेशन बघितलं होतं लास्ट लेसनमध्ये. तर तसंच एक कॅनन्स म्हणजे प्रिन्सिपल. सो प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर बघायचे. अतिशय सोपी आणि तुम्हाला फारसं एक्सप्लेन करावंच लागणार नाही, अशी ही पब्लिक एक्सपेंडिचरचे कॅनन्स आहेत. ओके. दे हॅव बीन एनन्सिएटेड बाय फिनले शिरास. सो कोणी पब्लिक एक्सपेंडिचरचे कॅनन्स आपल्यासमोर प्रेझेंट केलेत? तर फिनले शिरास नावाचा जो इकॉनॉमिस्ट व्यक्ती आहे त्यांनी. ओके. So first is canon of economy. Canon of economy implies that public expenditure should be incurred to avoid waste of public money. इकॉनॉमी याचा अर्थच ऑप्टिमम युटिलायझेशन म्हणजे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्हाला माहितीये आपल्याकडे फार स्कार्स सप्लाय असतो सगळ्या गोष्टींचा. आपल्याला असलेल्या गोष्टी फार कमी प्रमाणात असतात. बरोबर? मग आपल्याकडे जे स्कार्स रिसोर्स आहेत, कमी पैसे, कमी रॉ मटेरियल, कमी लेबर फोर्स किंवा जे काही कमी कॅपिटल. सो हे जे सगळे स्कार्स रिसोर्सेस आहेत, ते जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम कपॅसिटीला वापरणं आणि अ, त्यातून पब्लिक मनी म्हणजे लोकांच्या पैशांचा कमीत कमी वेस्ट होणं, कमीत कमी अ, खर्चात जास्तीत जास्त फायदा होणं, हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जो पब्लिक एक्सपेंडिचर करता, तो इकॉनॉमिकल असला पाहिजे, रॅशनल असला पाहिजे. इट शुड बी प्रोडक्टिव्ह, इट शुड बी एफिशियंट आणि मुख्य गोष्ट म्हणजे युजलेस एक्सपेंडिचर नाही असला पाहिजे. बघा बरं का मजा. आता थुंकू नये हा भारतात कायदा आहे, बरोबर? आपको थूकना मना है, राइट? लेकिन मैंने ऐसा सुना था कि किसी एक म्युनिसिपैलिटी कॉर्पोरेशन में अ, उनके खर्चे के दौरान जब उनका बजेट निकला और उन्होंने खर्चा करना शुरू कर दिया, तर त्यांचं जे पब्लिक एक्सपेंडिचर होतं त्यात त्यांनी काय केलं, तर त्यांनी रस्त्यावरती स्पिटून्स बसवले. स्पिटून्स म्हणजे काय? थुंकदाण्या. म्हणजे ज्याच्यात माणूस थुंकू शकतो अशी जागा. आता मला सांगा कायद्याप्रमाणे जर थुंकणं हीच गोष्ट चुकीची आहे, तर माणसांनी थुंकावं म्हणून थुंकदाण्या लावणं किंवा स्पिटून्स लावणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी काही लाखो रुपये खर्च करणं. मी जर चुकत नसेन, तर 2 ते 5 लाखाचा खर्च करून या स्पिटून्स लावण्यात आल्या. हं. हा किती वेडेपणा आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात तुमचा एक्सपेंडिचर हा युजलेसही नाही असला पाहिजे. एक्स्ट्रावेगन्स नसला पाहिजे. ऑल द एक्स्ट्रावेगन्स शुड बी अव्हॉइडेड. हं. दॅट मीन्स तुमचा पब्लिक एक्सपेंडिचर हा कॉमन बेनिफिट प्रोव्हाईड करणारा असला पाहिजे. सगळ्यांना फायदेशीर असला पाहिजे. हं. आणि नेमकं कसं होतं, की इन मोस्ट ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे भारतासारख्या देशांमध्ये जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत, ओके. त्या देशांमध्ये देअर इज अ लॅक ऑफ ॲडिक्वेट प्लॅनिंग ऑर सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अमंग ब्युरोक्रॅट्स अँड इनॲडिक्वेट फायनान्शियल कंट्रोल लीड टू वेस्टफुल अँड एक्स्ट्रावेगंट एक्सपेंडिचर ऑफ मेनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. जसं की मी तुम्हाला म्हटलं, की ती स्पिटून्स बसवणं खूपदा गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा काही वेळा ऑफिसर्सना लक्षातच येत नाही, की आपण कशाप्रकारे ह्या गोष्टींसाठी खर्च केला पाहिजे का? असे. नंबर ऑफ कंट्रीज हॅव नाऊ इंट्रोड्यूस्ड अ सिस्टम ऑफ फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. अनेक कंट्रीमध्ये फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशनची सिस्टम इंट्रोड्यूस केली आहे.
In India, for example, a public accounts committee and estimates committee at the center and Ministry of Finance maintains persistent control over departmental expenditure. म्हणजे गव्हर्नमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किती खर्च झाला पाहिजे, एक्सेस खर्च कसा टाळता येईल, याबाबतचं ऑडिट किंवा याबाबतचं ॲडमिनिस्ट्रेशन करणारे या कमिटीज भारतामध्ये आहेत. कोणत्या? पब्लिक अकाउंट्स कमिटी, एस्टिमेट्स कमिटी आणि सेंटर अँड द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स येतं ॲट द सेंटर अँड मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. येतंय लक्षात? सो मोर ओव्हर इकॉनॉमिक कमिट्स ऑल्सो committees are also appointed from time to time to suggest measure for exercising economy in government expenditure. म्हणजे अनेकदा इकॉनॉमी कमिटी अशा तयार केल्या जातात की ज्या सांगतात की कुठले खर्च केले पाहिजेत, कुठले टाळले पाहिजेत. ओके. आता दुसरं कॅनन ऑफ सँक्शन म्हणजे सँक्शनचं प्रिन्सिपल. Okay, this canon states that no public expenditure should be incurred without the sanction of proper authority. म्हणजे कुणीतरी योग्य ऑथॉरिटीने परवानगी दिल्याशिवाय खर्च होता कामा नये. याने सांगितलं, त्याने सांगितलं, मला वाटलं, गव्हर्नमेंट असे खर्च करू शकत नाही. याला मिसयूज ऑफ पब्लिक फंड्स असं म्हटलं जातं आणि तो प्रिव्हेंट केला जाऊ शकतो कॅनन ऑफ सँक्शनने. ॲज अ रूल, मनी मस्ट बी स्पेंड फॉर पर्पज फॉर विच इट इज सँक्शन्ड बाय सुपिरियर ऑथॉरिटी. म्हणजे अशाच प्रकारे पैसा खर्च केला पाहिजे जो एखाद्या सुपिरियर ऑथॉरिटीने पूर्ण विचार करून परवानगी दिली असेल तरच. दिस प्रिन्सिपल ऑल्सो एम्स ॲट प्रिव्हेंटिंग द पॉसिबिलिटी ऑफ रेकलेस स्पेंडिंग. म्हणजे चुकीचा खर्च टाळण्यासाठी हे प्रिन्सिपल खूप जास्त उपयोगी आहे. आणि अनेक कंट्रीजमध्ये सिस्टीम ऑफ ऑडिटिंग ऑफ अकाउंट्स ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर ही राबवली जाते आणि त्याने आपल्या खर्चाचं ऑडिट केलं जातं गव्हर्नमेंटच्या. इन डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट्स म्हणजे लोकशाहीच्या सरकारांमध्ये देअर इज एलॅबोरेट सिस्टीम ऑफ सँक्शन्स, चेक्स, कंट्रोल्स अँड ऑडिटिंग. म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा ओके त्याला कॉम्प्ट्रोल जनरल असं म्हणतात असं मला वाटतंय. गव्हर्नमेंटचा ऑडिटर असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा, स्टेट गव्हर्नमेंटचा. अख्ख्या देशात जे खर्च होतात त्या सगळ्याचं ऑडिट होतं, त्याच्यावर नीट चेक केला जातो. म्हणजे त्याच्यावर काय म्हणू, लोकांचा कंट्रोल असतो. त्यांच्यावर सँक्शनची गरज असते आणि हा सगळा खर्च कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलाय याचं ऑडिटही केलं जातं. Okay, in India, for example, a government first obtains the sanction from parliament before it can secure and spend the money. म्हणजे आपल्याला आपल्या लोकसभेतून, पार्लमेंटमधनं आणि राज्यसभेतून खर्चाविषयी परवानगी घ्यायला लागते. Each department has to obtain the sanction of the Ministry of Finance for any expenditure. म्हणजे आपली जी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे त्यातून परवानगी घ्यायला लागते कुठल्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला कोणताही खर्च करण्याआधी. सो दॅट इज कॅनन ऑफ सँक्शन. 2 कॅनन बघितले आपण, कॅनन ऑफ इकॉनॉमी, दुसरा कॅनन ऑफ सँक्शन. नाउ द थर्ड वन इज कॅनन ऑफ सरप्लस. दिस प्रिन्सिपल रेफर्स टू द अवॉइडन्स ऑफ डेफिशिट्स इन अ गव्हर्नमेंट फायनान्स. म्हणजे आम्ही 100 रुपये मिळवतोय पण 200 रुपये खर्च करतोय असं नाही झालं पाहिजे. याला डेफिशिट असं म्हटलं जातं, म्हणजे तोटा. आणि तो तोटा टाळण्यासाठी हे प्रिन्सिपल आहे. डेफिशिट अवॉइड करणं म्हणजेच सरप्लस मिळवणं. द कॅनन ऑफ सरप्लस मीन्स द पब्लिक ऑथॉरिटी मस्ट अर्न इट्स लिव्हिंग अँड पे इट्स वे लाईक ऑर्डिनरी सिटीजन. कुठल्याही डिपार्टमेंटने, कुठल्याही पब्लिक ऑथॉरिटीने त्याचं लिव्हिंग म्हणजे त्याच्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे तो स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये मिळवला पाहिजे आणि तसाच तो खर्च केला गेला पाहिजे जेव्हा तुमचं डे टू डे ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यासाठी, जसं की ऑर्डिनरी सिटीजन म्हणजे तुम्ही आम्ही करतो. In fact, public bodies should aim to at surplus budget like every prudent individual. जसं की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला फायदाच झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपली बजेट बनवतो. तसं म्हणजे आपला खर्च कमी झाला पाहिजे आणि आपल्याला जास्त इन्कम मिळालं पाहिजे. तसंच प्रत्येक गव्हर्नमेंटने बजेट बनवताना सरप्लस बजेटचाच विचार केला पाहिजे. इट ऑल्सो इम्प्लाइज दॅट रुटीन एक्सपेंडिचर ऑफ स्टेट शुड इनव्हेरिएबली बी मेड फ्रॉम करंट रेव्हेन्यूज अँड नॉट फ्रॉम बॉरोइंग्स. जे रोजचे खर्च असतात ते हे कुठल्याही प्रकारच्या बॉरोईंग मधनं नाही झाले पाहिजेत, तर ते रेव्हेन्यू म्हणजे इन्कम मधनं झाले पाहिजेत, करंट रेव्हेन्यू मधनं. आणि हे अगदी गरजेचं आहे कारण बॉरोईंग जेव्हा करतो तेव्हा आपल्याला त्याचं इंटरेस्ट पे करायलाच लागतं. पण त्याच्याबरोबर जेव्हा आपण डे टू डे एक्सपेंडिचर करत असतो
सॅलरीसाठी दिले जाणारे पैसे, इलेक्ट्रिसिटी, स्टेशनरीज, ह्यातून आपल्याला कुठेही परत रिटर्न मिळणार नसतो. म्हणजेच जर आपण बॉरोइंग मधले पैसे ह्या सगळ्यासाठी वापरले, तर आपण परतफेड कशाची करणार? आणि त्यामुळे करंट रेव्हेन्यू मधनच डे टू डे खर्च केले पाहिजेत, बॉरोइंग्स मधनं नाही. In developing countries, deficit financing is considered as an important means of capital formation of expanding the public sector. म्हणजे डेफिशिट फायनान्सिंग म्हणजे थोडक्यात खर्च जास्त करायचा गव्हर्नमेंटने, पण त्या तुलनेत इन्कम कमी असलं तरी बॉरोइंग करायचं. हे जेव्हा असतं तेव्हा त्याला कॅपिटल फॉर्मेशन साठी आणि पब्लिक सेक्टर एक्सपांड करण्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी घेतली जाते किंवा अशा प्रकारचं डेफिशिट फायनान्सिंग हे त्याकरता कन्सिडर केलं जातं. इन द डिप्रेशन म्हणजे डिप्रेशनच्या कालखंडात पण डेफिशिट फायनान्सिंग करण्यावरती भर दिला जातो आणि अशा वेळी अनबॅलन्स्ड बजेट म्हणजे खर्च जास्त आणि इन्कम कमी असं बजेट टाइम टू टाइम बनवलं जातं. याच्या उलट जेव्हा आपण प्रॉस्परिटीमध्ये असतो तेव्हा मात्र सरप्लस बजेट बनवणं गरजेचं असतं. Then there is a fourth canon, that is canon of benefit. This canon is also known as canon of maximum social advantage or benefit. So या कॅननला मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेजचं कॅनन किंवा मॅक्झिमम सोशल बेनिफिटचं कॅनन म्हणजे प्रिन्सिपल असंही म्हटलं जातं. According to this, public expenditure should be incurred on various items in such a way that it provides maximum benefit to the society. म्हणजे अशा प्रकारे तुमचा खर्च झाला पाहिजे की त्याने सोसायटीला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. ओके. सो म्हणजे कुठल्याही प्रकारे जास्तीत जास्त प्रोडक्शन, जास्तीत जास्त प्रिझर्वेशन ऑफ द कम्युनिटी अगेन्स्ट एक्सटर्नल अग्रेशन किंवा इंटरनल डिसऑर्डर्स किंवा लॉ आणि ऑर्डर ब्रेक करणं किंवा मिनिमायझेशन ऑफ इनइक्वालिटीज इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, अशा सगळ्या गोष्टी करून पब्लिक एक्सपेंडिचरच्या माध्यमातून आपण पब्लिकचं जास्तीत जास्त बेनिफिट करून दिला पाहिजे. ओके, असं म्हटलं जातं. So in such cases, public expenditure will be most conducive to the public interest, and it can be possibly only when public bodies equalize marginal utility of each use. Hence, public bodies should allocate resources with a view to increasing a total production in economy. म्हणजे यासाठी काय केलं पाहिजे तर ओव्हरऑल इकॉनॉमी मधलं प्रोडक्शन वाढवायचं आणि मेंटेनिंग सफिशियंट आर्मी अँड पोलीस फोर्सेस फॉर सर्व्हिंग कम्युनिटी अगेन्स्ट एनी ॲग्रेशन. सो असा विचार करा की कुठल्याही प्रकारच्या ॲग्रेशन शिवाय आणि इंटरनल डिसऑर्डर्स स्टॉप करण्यासाठी, बंद करण्यासाठी आर्मी आणि पोलीस फोर्सेस खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करायचे. म्हणजे पहिलं काय होतं, प्रोडक्शन वाढवायचं, मग चांगली आर्मी आणि पोलीस मेंटेन करायचे. तिसरं काय, रिड्युसिंग इनइक्वॅलिटीज इन इन्कम. आणि चौथं आहे मॅक्झिमायझिंग वेलफेअर ऑफ अ कम्युनिटी. म्हणजे सगळ्यात जास्त समाजाचा विकास करायचा आणि इन्कम इनइक्वॅलिटी आहे ती कमी करायचा प्रयत्न करायचा. सो या 4 माध्यमातून कॅनन ऑफ बेनिफिट हे आपण फॉलो करू शकतो. देन देर इज अ कॅनन ऑफ इलॅस्टिसिटी. थोडक्यात पब्लिक एक्सपेंडिचर हा फ्लेक्झिबल असला पाहिजे. जेव्हा गरज आहे तेव्हा सरप्लस बजेट केलं, जेव्हा गरज आहे तेव्हा डेफिशिट बजेट केलं. ड्युरिंग इमर्जन्सीज लाईक वॉर, फ्लड, अर्थक्वेक्स etc. the state should be able to switch on its expenditure to meet immediate requirements. म्हणजे इतकं रिजिड पण असलं नाही पाहिजे की लोकांना गरज आहे पण सरकार काही करत नाही. सो सफिशियंटली इलॅस्टिक असलं पाहिजे. देन सिक्स्थ कॅनन इज कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी. अकॉर्डिंग टू दिस कॅनन, पब्लिक स्पेंडिंग शुड एम ॲट इम्प्रूव्हिंग प्रोडक्टिव्ह कपॅसिटी ऑफ इकॉनॉमी. म्हणजे थोडक्यात कुठल्याही प्रकारच्या खर्चामुळे गव्हर्नमेंटने केलेल्या पब्लिक सेक्टर मधलीच नाही तर ओव्हरऑल कम्युनिटी मधली, इकॉनॉमी मधली कपॅसिटी वाढली पाहिजे. जास्त प्रोडक्टिव्ह काम झालं पाहिजे. आउटपुट, इन्कम, एम्प्लॉयमेंट लेव्हल वाढल्या पाहिजेत. ओके. आणि त्यातून पब्लिक एक्सपेंडिचर शुड इन्क्रीज सच इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज लाईक रोड्स, ब्रिजेस, रेल्वेज, ट्रान्सपोर्ट सिस्टीम, त्याच्यानंतर कम्युनिकेशन, पॉवर एक्सेट्रा, की त्यातून हळूहळू नव्या प्रकारचं कॅपिटल फॉर्मेशन होईल, नव्या इन्व्हेस्टमेंट्स होतील आणि देशाची ग्रोथ वाढेल. सो इट शुड ॲक्सिलरेट ग्रोथ थ्रू ॲक्सिलरेटेड प्रोडक्टिव्हिटी अँड एफिशियन्सी. Then there is seventh canon, that is canon of neutrality. Canon of neutrality implies that public expenditure should be incurred in such a manner that it neutralizes all the adverse effects on production and distribution. So production आणि डिस्ट्रीब्युशन या प्रकारच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये ज्या इनइक्वॅलिटीज होत्या,
होतात किंवा जे चुकीचे इम्पॅक्ट असतात, ते इम्पॅक्ट घालवण्यासाठी पब्लिक एक्सपेंडिचरने काम केलं पाहिजे. Public expenditure should be neutral insofar as the bad effects of concern. It should aim at increasing production, improving the distribution of income, and rising the level of aggregate consumption. So थोडक्यात इकॉनॉमी स्टेबल करण्यासाठी आणि इकॉनॉमिक ग्रोथ करण्यासाठी कॅनन ऑफ न्यूट्रलिटीचा वापर करता येतो. कॅनन ऑफ इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, मला वाटतं हे आपण मगाच बसून बघतोय की या कॅननमध्ये असं म्हटलं जातं की पब्लिक एक्सपेंडिचर शुड बी इन्कर्ड इन सच अ वे दॅट द इनइक्वॅलिटीज इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आर मिनिमाइज्ड. म्हणजे कमी केल्या पाहिजेत इनइक्वॅलिटी. कशातल्या? की ह्याला जास्त इन्कम मिळतंय, त्याला कमी इन्कम मिळतंय, काही कारणांमुळे, त्याच्या कष्टाच्या तुलनेत. इन द सेन्स बघा, जर आपल्याकडे मजुरीला कामाला दादा ताई येत असतील, काका काकू कुणी येत असतील, तर आपण त्यातल्या काकांना जास्त पगार देतो, जास्त मजुरी देतो दिवसाची. व्हेअरएज तितकंच कष्टाचं काम करतात येणाऱ्या ताया, येणाऱ्या मावश्या, काकू, पण त्यांना मात्र कमी वेजेस, कमी दिल्या जातात. सो अशा प्रकारची जी इन्कम इनइक्वॅलिटी असते, ती कमी करणं गरजेचं आहे. इट शुड लीड टू इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अमंग डिफरंट सेक्शन्स ऑफ सोसायटी. म्हणजे हे नुसतं स्त्री पुरुष नाहीये. तर कोणता माणूस, तरुण माणसाला बोलावलं का, म्हाताऱ्या माणसाला बोलावलं का, कुठल्या भागातल्या माणसाला बोलावलं, कुठल्या देशातल्या, कुठल्या म्हणजे स्टेट मधल्या, याच्यावरून पण ठरतं की त्याला किती वेजेस द्यायचे. This is possible by conferring more benefits to the poor section of society by the way of medical facilities, education facilities, housing facilities and old age pension. सो गव्हर्नमेंटला हा सगळा बॅलन्स निर्माण करायचा असतो इक्विटेबल डिस्ट्रीब्युशनसाठी. आणि त्यासाठी ते काय करू शकतात की लोकांना गरीब लोकांना मेडिकल फॅसिलिटी पुरवायच्या, एज्युकेशनल फॅसिलिटी पुरवायच्या, हाऊसिंग पुरवायचं, म्हणजे घरं बांधून द्यायची, जसं की म्हाडाचे प्रोजेक्ट असतात, कमी पैशात घरं मिळतात ज्या. नंतर ओल्ड एज पेन्शन, म्हणजे गरीब लोकांनाच त्यांच्या म्हातारपणीच्या काळात, इफ आय एम नॉट रॉंग, इंदिरा गांधी पेन्शन योजना होती की त्यातून दर महिन्याला काही रक्कम ही त्या व्यक्तीला दिली जायची. मला वाटतं स्त्रीला दिली जायची, जर ती एकटी असेल तर, विधवा असेल तर. सो अशा प्रकारच्या योजना राबवून पब्लिक एक्सपेंडिचर थ्रू इन्कम अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे की ते इक्विटेबल असलं पाहिजे. इन सच डेव्हलपिंग, ओके, दिस इज द मोर इम्पॉर्टंट इन अ डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया. कारण अशा प्रकारच्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये खूप जास्त प्रमाणावर इनइक्वॅलिटी दिसून येते. आणि त्यामुळे काय होतं की एक सर्टन क्लास, सर्टन इन्कम ग्रुप हा नेहमी बॅकवर्ड राहण्याची शक्यता असते. सो अशा लोकांना पुढे आणण्याची गरज असते इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करून. ऑल्सो देर आर नंबर ऑफ स्कीम्स डिझाईन्ड अँड एक्झिक्युटेड फॉर द बेनिफिट्स ऑफ शेड्युल्ड कास्ट, दॅट इज SC, ST, शेड्युल्ड ट्राईब्स अँड अदर वीकर सेक्शन ऑफ सोसायटी. आणि अशा प्रकारे SC, ST अशा वीकर सेक्शन, इकॉनॉमिकली बॅकवर्ड, स्त्रिया, डिसेबल्ड लोक, अशा सगळ्या लोकांना साठी वेगवेगळ्या स्कीम्स डिझाईन केलेल्या असतात की ज्यातून त्यांना योग्य प्रकारे इन्कम मिळावं, त्यांची खाण्यापिण्याची सोय व्हावी आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन व्हावं, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी यावी. सो हे पब्लिक एक्सपेंडिचरची काही प्रिन्सिपल किंवा कसा पब्लिक एक्सपेंडिचर केला पाहिजे यासाठी काही असलेले नियम कुणी फिनले शिराज याने सांगितलेले. कुठलंय? कॅनन ऑफ इकॉनॉमी, कॅनन ऑफ सँक्शन्स, कॅनन ऑफ सरप्लस, कॅनन ऑफ बेनिफिट, कॅनन ऑफ इलॅस्टिसिटी, प्रोडक्टिव्हिटी, न्यूट्रलिटी आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, असे 8 प्रकारचे कॅनन आपण बघितलेत. आणि उद्यापासून, पुढच्या लेक्चरपासून आपण क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर बघणार आहोत. ओके, टिल दॅट टाइम हॅव अ नाईस डे अहेड. प्लीज अभ्यास करत राहा आणि काही शंका असली तर विचारा. ओके.